नमस्कार. राधा माधव विलास चंपू हे जयराम पिंडेकृत काव्य अर्थात शहाजी महाराजांचे चरित्र व या काव्याला 203 पानाची इतिहासाचार्य भाषाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे साहेब यांची विस्तृत प्रस्तावना. या काव्यात शहाजी राजांचे चरित्र, राजसभा वर्णन, त्यांची राजनीती, भोसल्यांचे अनेक भाषा कोविदत्व, संभाजीराजे, शिवाजीराजे, व्यंकाजीराजे, कोयाजीराजे, जिजाऊ भाऊसाहेबांचे वर्णन आणि शहाजी महाराजांच्या दरबारातील 75 मुसद्दी विद्वान, शहाजी महाराजांची दिनचर्या आणि तत्कालीन हिंदू समाज वर्णन इत्यादी बाबींची परिपूर्ण माहिती आपण या ग्रंथात पाहणार आहोत. मी राजा महाराज व आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला लाईक करता, शेअर करता, आपले फार फार धन्यवाद. मी अशीच अपरिचित माहिती तुमच्याकडे घेऊन येईल. चला या विषयाची सुरुवात करू. जगदीश विरंचित पूछत है, कहो सृष्टि रची रखे कोण कहा, करजेरी कही जयराम विरंचे, तीरी लोक जहा के तहा, शशि ओ रवि पूरब पश्चिम लो, तू सोय रहू सिर सिंधु महा, और उत्तर दक्षिण रचन को, इत शहाजू है उत शाही जहा. म्हणजे विष्णुदेवाने ब्रह्मदेवाला प्रश्न केला, का हो तुम्ही सृष्टीचे तर निर्माण केले, पण या सृष्टीच्या रक्षणार्थ कुणाला ठेवले का नाही? तर ब्रह्मदेवाने उत्तर दिले, हो तर मी पूर्वेकडे सूर्यनारायणाला ठेवले, मी पश्चिमेकडे चंद्रदेवाला ठेवले, मी उत्तरेची जबाबदारी शहाजहान यांना दिली, तशीच मी दक्षिणेची जबाबदारी ही शहाजी महाराजांना दिली. शहाजी महाराज काय गुणाने अलौकिक असतील, कर्तृत्वाने काय अलौकिक असतील, आणि हिंदवी स्वराज्यामध्ये सिंहाचा वाटा शहाजी महाराजांचा आहे. 10 उल्हास आणि शेवटी एक परिशिष्ट मिळून प्रस्तुत चंपूचे एकंदर 11 भाग आहेत. पैकी पहिल्या 5 उल्हासात राधाकृष्णाच्या विलासाचे संस्कृत भाषेत रितसर वर्णन आहे. काव्यातील खरा इतिहास भाग 6व्या उल्हासापासून लागतो. आपण पहिले 5 उल्हास सोडलेत कारण त्यात राधाकृष्णाचेच वर्णन आहे. काव्यातील 2/3 भागात येथून तेथून शहाजी महाराजांची प्रशंसा भरली आहे. संस्कृत, प्राकृत, ब्रज, गुर्जर, वक्तर, धुड्डार, पंजाबी, हिंदुस्तानी, बागुल, यावनी, दाक्षिणात्य यावनी व कर्नाटक अशा 12 भाषात हे काव्य कवीने रचलेले आहे. 12 भाषा ललित नरेशाने आकर्णिले असे जयराम पिंडे म्हणतो आणि फार सुंदर काव्य लिहिलेलं आहे. शहाजी महाराजांचं चरित्रच आहे. एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे शहाजी राजांचा थाट असे. पहाटेच शेजघराजवळ भूपाळ्या व मंगल मंत्रध्वनीत मधुरालाप काढून शहाजी राजा सुखशब्देवरून उठवीत असे. विश्वनाथ भट्ट उच्च स्वराने प्रातस्मरण संस्कृत भाषेत करीत, अनेक मंत्रोपचार करत, अनेक कित्येक ब्राह्मण मंत्र म्हणत, विप्र ओंकार पूर्वक वेद पठन करीत, कित्येक स्वस्ती साम्राज्यादी मंत्रांनी आशीर्वाद देत शहाजीराजे उठून अंगणात यायचे आणि त्या धरती मातेचे दर्शन घ्यायचे. आकाशाकडे पाहून आकाशाचे दर्शन घ्यायचे. मग शिव, विष्णू, खंडोबा आणि मग होमशाळेमध्ये अग्नी इत्यादींचे दर्शन घेत. या सुमारात जंगम शंख फुकीत, गुरव शिंग वाजवीत व घडशी चौघडा वाजवत, या मंगलध्वनीच्या निनादात हत्ती, सवत्स गाय, एक ठेंगू ब्राह्मण व पाण्यातून नुकताच बाहेर आलेला डुक्कर हे शुभचिन्ह प्राणी शहाजी राजांच्या समोरून जात आणि शहाजीराजे त्या सर्वांचं दर्शन घेत. समोरील पटांगणात 1000 घोडेस्वार आणि सैनिक कवाई करीत. या कवायतीला शहाजी महाराज उपस्थित असत.
ते आपल्या नजरेखालून ती सर्व कवाईत घालत. मग रथ घोडे यांचे निरीक्षण केल्यानंतर 30 कामगार एक सिंहाचा बच्चा व माजलेला पोळ नाचत बागडत शहाजी महाराजांसमोर आणत. नंतर शहाजीराजे हंस मत्स्य यांचे शुभ शकून घेत. अश्वस्त औदुंबर पारिजातकादी पुष्प वृक्ष यांच्या छायेखालून शहाजीराजे जात. दाक्षिणावर्त शंकातल्या तीर्थाचा नेत्रांना स्पर्श करून मग शहाजीराजे भगव्या ध्वजाचे दर्शन घेत. त्यानंतर शहाजीराजे नाडी परीक्षणार्थ आपला हात राजवैद्यापुढे करी. शहाजीराजांसाठी आणलेल्या अष्टोत्तरदर्शी मंगलाचे दर्शन घ्यायचे, त्याला स्पर्श करायचे व मग त्यानंतर शहाजीराजे कीर्तन ऐकायचे. त्यानंतर तेलाने भरलेल्या रुपयाच्या ताटात व तुपाने भरलेल्या सोन्याच्या अशा 2 परात्या आणल्या जात. त्यात शहाजीराजे आपले मुखबिंब पाहत. शहाजीराजांची काय दिनचर्या आहे एखाद्या सम्राटासारखी. त्यानंतर शहाजी महाराज यांची गारद व्हायची. याबरोबरच शहाजीराजे सभा मंडपात यायचे. शहाजीराजांच्या डोक्यावर अब्दागिरी धरली जायची. चौरीवाले चौऱ्या ढाळायचे. हातात तलवार घेऊन शहाजीराजे सिंहासनावर आरूढ होत. तेव्हा दरबारातील सर्व दरबारी मुजरे घेत असत. अनेक विषयावर चर्चा, काव्य, अनेक विद्वान पंडित अनेक समस्या घालायचे. असे 12 भाषा प्रवीण जयराम पिंडे यांच्या राधा माधव विलास चंपू काव्यात अनेकांचे वर्णन आहे. शिवाजी महाराज यांच्या संबंधी फार सुंदर उल्लेख या राधा माधव विलास चंपू ग्रंथात आलेला आहे. ते म्हणतात, श्री शहाराजात्मज तिलकश्य कलियुग सकल प्रबल यवन बलवन विदलन करकरीत करवालोदित प्रताप दिन करश्य या कलियुगामध्ये यवनांचे दल फार माजलेत. त्यांचे विदलन करण्याचं काम, त्यांना संपवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. असा या शहाजी महाराजांचा पुत्र, असा त्यांचा प्रताप, अशा प्रकारचे वर्णन या याच्यात आलेले आहे. ते पुढे म्हणतात अनेक गुणाचे वर्णन. स्फुरण दृढ गणयुत पंडित मंडली मंडित कवीश्वर विरंचित प्रबंध सिंधू समुद्रभूत शाश्वत निष्कलंक कीर्तिशित करश्य चंड क्षमा पती मंडल विजय समासादित वसु वसुंधरादिक प्रधान मुद्रित याचक जनस्तुती वचनानंदिताष्ट दिग्जननी वहश्य श्री शिवराजस्य. काय महाराजांच्या गुणांचं वर्णन जयराम पिंडेने केलेलं आहे. अनेक गुणांचं वर्णन केलेलं आहे. किंबहुना नव्हे तर या गायीचं, या पृथ्वीचंच रक्षण महाराज करतायत. आता आपण पाहू जिजाऊ आऊसाहेबांचं वर्णन जयराम पिंडे यांनी या काव्यात कसे केले. ते म्हणतात, जशी चंपकेसी खुले फुल्ल जाई भले शोभली जास जाया जिजाई जिचे कीर्तीचा चंबू जंबू दीपाला करी सावली माऊलीसी मुलाला. अहो सर्व साम्राज्य लक्ष्मी जयाची तशी दुसरी श्री महाराज यांची जिने निर्मिली से अशी एक पोहे जिच्या नित्य दानोदकी विश्व पोहे. काय कर्तबगारी असेल जिजाऊ आऊसाहेबांची. धीर उधार गंभीर वृत्तीने जिजाऊ आऊसाहेबांची कीर्ती त्या काळी सर्व भरतखंडावर पसरली होती. इतकेच नव्हे तर तिच्या कीर्तीच्या चंबूखाली सर्व जंबूद्वीपातील सज्जन लोक यवनांच्या जुलमाला कंटाळून आश्रयात येत होते. यावरून जिजाऊ आऊसाहेबांच्या कर्तबगारीची आपल्याला जाणीव होते. जिजाऊ आऊसाहेब खरंच फार धन्य माता म्हणावे लागेल. शहाजी महाराजांच्या दरबारातील 75
मुसद्द्यांची व विद्वान कवीची नावे जयराम पिंडे यांनी दिलेली आहेत. त्यात शिवराय गोस्वामी किंवा वीरेश्वर वैद्य, मुलारी भट्ट पुरोहित, नारो पंडित दीक्षित, रघुनाथ पंडित, नरहरी कवीश्वर, प्रल्हाद सरस्वती, दत्तो नागनाथ, प्रभाकर भट्ट, राजगुरू, अनेकांची नावे आलेली आहे. खूप आता इतके नावं मी इथे घेऊ शकत नाही, पण फार विद्वान पंडितांची नावे. शहाजी महाराजांचे हे चरित्र असल्याने शहाजी महाराजांचे अनेक पराक्रम, लढाया, त्यांची राजनीती अशा अनेक अंगाने परिपूर्ण माहिती या राधा माधव विलास चंपू ग्रंथात जयराम पिंडे यांनी दिलेली आहे. त्यावेळच्या सर्व पातशाह शहाजी राजांना 2 हात दूर ठेवायच्या. शहाजी राजांचा दरारा काय असेल याची जाणीव होते. शहाजी महाराजांचे जीवन एखाद्या महाराजांसारखे विलासी होते आणि विजापूर पासून बऱ्याच दूरवर त्यांना ठेवलं होतं, बेंगलुरात. त्यावेळी 24,000ची खडी सेना शहाजी राजांच्या पदरी होती. शहाजी महाराजांचे वार्षिक उत्पन्न 20,75,000 होन आहे. एक होन म्हणजे 3.5 रुपये. असे गोव्याचा वाईसराय इसवी सन 1663 मध्ये म्हणतो. बृहन महाराष्ट्राची स्थापना करणारे शहाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा महाराष्ट्र याची स्थापना शहाजी महाराजांनीच केली. बेंगलोर, कोलार, होसकोट, दोडबाळापूर, सिरा जहागीर येथे शेकडो मराठी कुटुंबे कर्नाटकात गेली व तिथे स्थायिक झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी संस्कृती व मराठी भाषेचा प्रसार झाला आणि हे काम शहाजी महाराजांनी फार उत्तम पद्धतीने केले. इसवी सन 1637 ते 1640च्या दरम्यान रंदुल्ला खान व शहाजीराजे यांनी कर्नाटकात 3 स्वाऱ्या केल्या, म्हणजे 3 मोहिमा केल्या. पहिली स्वारी इक्केरीच्या नायकाचे अर्धे राज्य व 18 लक्ष होऊन खंडणी शहाजी महाराजांनी घेतली. दुसरी स्वारी केप गुंडा नायकाकडून शहाजी राजांनी बेंगलोर काबीज केले. रंदुल्ला खान यांनी बेंगलोरचा कारभार शहाजी सांगितला आणि बेंगलोर शहाजीची राजधानी झाली. आणि तिसरी स्वारी बसवापट्टणच्या केग नायकाचा शहाजी महाराजांनी पराभव केला. अनेक उल्लेख आहे. आता सर्वात उत्सुकता म्हणजे या ग्रंथाचा सारांश. शहाजी महाराज जिजाऊ साहेब नसत्या तर या हिंदुस्थानचे काय झाले असते ही कल्पनाच करवत नाही. सर्व भरतखंड यवनांच्या कब्जात जाऊन हिंदुत्वाच्या हयातीचे माप भरत आले होते. 600 वर्ष झगडता इस्लामच्या हातून आर्य संस्कृतीचा पाडाव आणि 50 वर्षात परिपूर्ण झाला असता हिंदू संस्कृती पूर्ण संपली असती. या सर्व 5 इस्लामी पातशाह एकत्र येऊन एकमेकातील स्नेह वृद्धीने जर लढल्या असत्या तर हिंदू संस्कृती या पृथ्वी तलावरून उच्छिन्न होऊन गत इतिहासाचा करुण विषय झाली असती. शहाजी महाराजांनी या शायांना एकत्र येऊ दिले नाही, नाहीतर विजयनगर सारखीच हिंदवी स्वराज्याची वाताहात झाली असती. आज आपण हिंदू म्हणून जे शिल्लक आहोत त्याची पुण्याई शहाजी महाराज. काशीव की एवढंच म्हणीन, काशीव की कला जाती, मथुरा मदिना होती. शहाजीराजे न होते, जिजाऊ आऊसाहेब भी न होते, तो भी सुन्नत होती सबकी. हेच हा हिंदू धर्म टिकून आहे याचे सत्य आहे. मी राजा महाराज इथेच आपली आज्ञा घेतो. पुन्हा एखादी अपरिचित इतिहास मी आपल्यासमोर घेऊन येईल. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रींना पाठवा. इतिहासाची आवड ठेवा. जय शहाजीराजे, जय शिवराय.